ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा। माजी मंत्री महादेव जानकर यांचा पुढचा प्लॅन ठरला। नमस्कार मित्रांनो, महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी महाराष्ट्रातील 5 ठिकाणी लोकसभा निवडणूक लढवलेली आहे। मात्र त्यांना विजय मिळवता आलेला नसला तरी आगामी राजकीय वाटचालीसाठी त्यांनी आपला प्लॅन जाहीर केलेला असून त्यांनी याबद्दल नेमकी माहिती सविस्तर दिलेली आहे। पहा नेमकं काय म्हणलेत माजी मंत्री महादेव जानकर। तुम्ही काय काळजी करू नका, डेफिनेटली खासदार होणार। पुढच्या वेळी तर बारामतीचीच तयारी चालली माझी, बारामतीतच मला निकाल लागला। म्हणजे महाराष्ट्रातल्या 5 लोकसभा लढलो, नांदेड लढलो, सांगली लढलो, माढा लढलो, बारामती आणि परभणी 5ही ठिकाणी माझा पराभव झाला। पण मतदान माझं लाखांना वाढत चाललं, कमी होत चाललं नाही। रन रेट माझा वाढत चाललेला आहे, पक्षाला मान्यता मिळत चाललेली आहे। आज आपला विधानसभेत आमदार आहे, विधान परिषदेत आमदार आहे। विदर्भात आम्ही कमी आहे, विदर्भात आम्ही फक्त वर्ध्याला आणि गडचिरोलीला जिल्हा परिषद आणि चमचे नगरपालिका सदस्य आहे। वर्ध्याला एक पंचायत समिती सदस्य आहे आणि गडचिरोलीत 7 जिल्हा परिषद सदस्य निवडून आले। गडचिरोलीला आपल्या पक्षाचा आता जिल्हा बँकेचा अध्यक्ष देखील आपल्याच पक्षाचा। अमरावती असेल, अकोला असेल, वाशिम, बुलढाणा इथं आपण अजून 0 आहे। नगरपालिका आम्ही लढवली होती बुलढाण्यामधली एक मेहकर, लोणार लढवली होती, पण तिथं आम्हाला हे साधन आहे विशेष। कुठलं गाव रे, कुठलं गाव? आता आली तर महिलांना शिकावं लागणार आहे आणि बाकीच्या आमदार खासदार मुलं जावायत, मला कोण नाही, तुम्हीच मला आहे हे लक्षात ठेवा। कारण माझा काय पोरगा बिरगा पुतण्या बितण्या कोण राजकारणात देणार, मला मुलगाच नाही, काहीच नाही, घर नाही, दार नाही, एकटाच आहे माझ्या। म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, हे काय करतात, एक खासदार गेला का पोरला करतात, आजारी पडला बाप असला का पोरगा खासदार होतो। आता परत त्याचा पोरगा प्रत्येक आमदार होईल, परत साडूचा पोरगा आमदार असतो आणि तुमच्या हातात काय पत्र असते, काही नाही, मागत करेल आम्हाला हे द्या ते द्या ते द्या। म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की राष्ट्रपाचं संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न करावा। विशेष म्हणजे यंदा 2024 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते। त्यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून त्यांचे नाव फायनल झाले होते। मात्र ऐनवेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या राजकीय खेळीने महादेव जानकर हे शरद पवार यांच्यापासून दूर गेले आणि त्यांना महायुतीतर्फे परभणी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली। मात्र त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला आणि उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव हे निवडून आलेले आहेत। त्यामुळे आगामी राजकीय वाटचालीसाठी महादेव जानकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली असून याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा। धन्यवाद। आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका।